हॅलो फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये आपण जे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा आणि त्यांचे रेसिप्रोकल्स कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा यांच्यामधलं रिलेशन पाहूया. तर त्यासाठी एक राईट अँगल्ड ट्रायंगल ड्रॉ करूया. समजा ही अपोजिट साईड या अँगलसाठी ए आहे आणि या अँगलसाठी ॲडजसंट साईड बी आहे आणि हायपोटिनियस ही सी आहे. तर इथे आपण जर पायथागोरस थेरम यूज केला, कारण हा राईट अँगल्ड ट्रायंगल आहे, तर काय लिहिता येईल आपल्याला? हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर इज इक्वल टू डायगोनल स्क्वेअर म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर. तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. तर आता ह्या इक्वेशनच्या दोन्ही बाजूंना आपण सी स्क्वेअरने डिवाईड करूया. सी स्क्वेअर. आता ह्याला स्प्लिट अप करूया. दिस कॅन बी रिटन ॲज ए स्क्वेअर डिवाइड बाय सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बाय सी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर 1 होईल, हे कॅन्सल होऊन. तर आता ए बाय सी होल स्क्वेअर प्लस बी बाय सी होल स्क्वेअर असं आपल्याला लिहिता येईल. आणि ए अपॉन सी म्हणजे काय? अपोजिट अपॉन हायपोटेनियस इज साइन थिटा, म्हणून हा साइन स्क्वेअर थिटा होईल. आणि बी अपॉन सी म्हणजे ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस इज कॉस थिटा, म्हणजे हा कॉस स्क्वेअर थिटा होईल. तर हे पहिलं रिलेशन आपल्याला भेटलं, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दिस इज व्हॅलिड फॉर एनी राईट अँगल्ड ट्रायंगल. याच्यानंतर दुसरं रिलेशन आपण पाहूया. परत एकदा पायथागोरस थेरमप्रमाणे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर लिहूया. आता या इक्वेशनच्या दोन्ही बाजूंना आपण ए स्क्वेअरनी डिवाईड करूया. ए स्क्वेअर ए स्क्वेअर. आता ह्याला स्प्लिट करूया. हे काय लिहिता येईल आपल्याला? ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर बरोबर सी स्क्वेअर बाय ए स्क्वेअर. तर ए स्क्वेअर बाय ए स्क्वेअर कॅन्सल होईल आणि इथे 1 येईल प्लस बी स्क्वेअर बाय ए स्क्वेअरला आपण बी बाय ए होल स्क्वेअर लिहू शकतो आणि सी स्क्वेअर बाय ए स्क्वेअरला सी बाय ए होल स्क्वेअर लिहू शकतो. तर 1 प्लस बी अपॉन ए. आता ए बाय बी म्हणजे अपोजिट बाय ॲडजसंट हा टॅन थिटा असतो. आता इथे अपोजिट बाय ॲडजसंट ऐवजी ॲडजसंट बाय अपोजिट आलेला आहे. बी बाय ए म्हणजे तो टॅन थिटाचा रेसिप्रोकल असेल, दॅट इज कॉट थिटा असेल आणि त्याचा स्क्वेअर आहे कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सी बाय ए. काय असेल आपल्याला माहिती आहे, ए बाय सी म्हणजे अपोजिट बाय हायपोटेनियस इज साइन थिटा, पण इथे हायपोटेनियस बाय अपोजिट आहे म्हणजे साइन थिटाचा रेसिप्रोकल काय आहे? कोसेक थिटा, म्हणून हा कोसेक स्क्वेअर थिटा येईल. त्याच्यानंतर आपण तिसरं रिलेशन पाहूया. त्यासाठी परत पायथागोरस थेरमप्रमाणे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बरोबर सी स्क्वेअर लिहूया. आता आपण इक्वेशनच्या दोन्ही साईडला बी स्क्वेअरनी डिवाईड करूया. आता ह्याला स्प्लिट करूया. इक्वेशनच्या लेफ्ट साईडमध्ये ए स्क्वेअर बाय बी स्क्वेअर लिहिता येईल आपल्याला प्लस बी स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर बाय बी स्क्वेअर. हे ए बाय बी होल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बाय बी स्क्वेअर 1 येईल कॅन्सल होऊन आणि सी बाय बी होल स्क्वेअर. दिस इम्प्लाइज तर ए अपॉन बी. ए बाय बी काय? अपोजिट बाय ॲडजसंट दॅट इज टॅन थिटा, त्याचा स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू सी बाय बी. आता बी बाय सी काय असतं? ॲडजसंट साईड बाय हायपोटेनियस कॉस थिटा असतं आणि त्याचा रेसिप्रोकल हायपोटेनियस बाय ॲडजसंट सेक थिटा असतं, म्हणजे हा सेक स्क्वेअर थिटा होईल. हे झालं आपलं तिसरं रिलेशन. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा.
तर ह्या व्हिडिओसाठी एवढंच. गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग.